हरिणाचा धावण्याचा वेग प्रति घंटा म्हणजे ताशी 90 किलोमीटर आहे आणि सिंहाचा धावण्याचा वेग प्रति घंटा म्हणजे ताशी 60 किलोमीटर आहे. असे असूनसुद्धा प्रत्येक वेळी हरिणाची शिकार का होते माहिती आहे का तुम्हाला? तर तर जेव्हा हरिण धावते आणि त्याच्यामागं जेव्हा सिंह धावतो तेव्हा हरिणाच्या मनात भीती निर्माण होते की मला पकडणार तर नाही ना, मला पकडणार तर नाही ना. आणि ते हरिण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहते आणि ते मागे वळून पाहिल्यानंतर त्याच्या ध्येयाकडून लक्ष विचलित होते आणि त्याचा धावण्याचा वेग कमी होतो. त्याचा वेळ जातो, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि त्याची भीती पक्की होते. शेवटी व्हायचं तेच होते, सिंह शेवटी हरिणाची शिकार करतोच. आता मला असं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या कामाला सुरुवात करता तर हरणासारखे परत परत मागे वळून पाहू नका, कारण असे केल्याने तुमची सुद्धा लक्ष विचलित होऊन गती कमी होईल आणि तुम्ही कुणाचे तरी निश्चित शिकार व्हाल.